नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विष्णुनगर इथं कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत युरिया खताच्या कथित काळा बाजाराचा मोठा पर्दाफाश केलाय। या कारवाईत अनुदानित युरिया खताच्या गोण्या आणि टाटा कंपनीचा मालवाहू ट्रक असा एकूण 88,36,624 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी ज्ञानेश्वर दगू पवार आणि सागर किशोर गरड यांच्या विरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानित खताचा अवैध साठा करून काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असून अशा प्रकारच्या गैरव्यवहारांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याची मागणी होतीये। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी योगेश कर्डिले व उत्तमराव जाधव यांचा रिपोर्ट।